तुमच्या घरात सतत पैशाची तंगी असते का? मग आजपासून रोज संध्याकाळी घराच्या अग्निकोनात म्हणजेच आग्नेय दिशेला कापूर पेटवायला सुरुवात करा. त्यामुळे घरात धनसंपत्ती नक्कीच वाढेल. या कापूर होमामुळे नक्कीच फायदा होतो का? मात्र कापूर होम नक्की केव्हा, कधी, कुठे आणि कसा करायचा, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. कापूर जाळल्याने अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर ठरतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर आवश्यक मानला जातो. नकारात्मक शक्तींना दूर करणं हे कापूर वापरण्यामागील मूळ कारण असल्याचंही मानलं जातं. याचबरोबर कापराच्या ज्वलनामुळे वातावरणातील बारीक रोगजंतू देखील नाहीसे होतात. कापराच्या ज्वलनामुळे देवाची कृपा तर होतेच, सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. ज्योतिषशास्त्रांच्या संदर्भात कापूर ज्वलनाचे असे महत्त्व मानले जाते की त्यामुळे दुष्ट ग्रहांचे प्रभावही कमी होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टिकोनातून आरतीच्या वेळी कापूर वापरणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की कर्पूर आरतीमुळे देवी देवता प्रसन्न होतात. शिवाय आरतीमुळे वातावरण शुद्ध होतं. नियमित घरामध्ये कापराने आरती केली तर घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच टिकून राहते. आरती करताना कापराच्या ज्वलनातून जो धूर निघतो तो वातावरणातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सक्षम मानला जातो. तसंच कापराचे वास्तूसाठी देखील विशेष महत्त्व आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष किंवा राहुदोष असतो त्यांनी रोज सकाळी आणि सायंकाळी कापूर जाळावा. ज्या घरात लहान मुले बाळे असतात त्यांच्या भोवती जास्त करून वाईट शक्ती फिरत असतात. यासाठी रोज सायंकाळी कापराचे काही तुकडे पेटवून घरात त्याचा धूर करावा. यामुळे घरातील वाईट शक्ती दूर होतात. शिवाय राहू केतू यांचा नकारात्मक परिणाम आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या हात रुमालामध्ये तुम्ही कापूर बांधून ठेवून तो खिशात ठेवू शकता. ज्या लोकांना रात्री वाईट स्वप्न पडतात त्यांनी घराच्या बेडरूममध्ये कापूर जाळावा. शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर जाळल्यानं पुण्य प्राप्त होतं. म्हणून संध्यावंदनाच्या वेळी दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर होम करावा. याचबरोबर कापूर आणि लवंगाचे काही उपाय सुद्धा आपण करू शकता. पितृदोष आणि कालसर्पदोषापासून आराम मिळवण्यासाठी कापूर जाळल्यानं देवदोष आणि पितृदोष कमी होण्यास मदत मिळते. अनेकदा अनेक लोक तक्रारी करतात की कदाचित आपल्याला पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे. वास्तविकता तो फक्त राहू आणि केतूचा प्रभाव असतो. त्यावर मात करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्री 3 वेळा तुपात भिजवलेला कापूर जाळावा. घरातील टॉयलेट आणि बाथरूममध्ये 2-2 कापुराच्या वड्या नक्की ठेवाव्या. याचबरोबर राहू, केतू आणि शनी हे आकस्मिक घटना किंवा अपघातांचं कारण बनू शकतात. याशिवाय आपली झोप आणि राग यामुळेही अपघात होतात. यासाठी दररोज रात्री हनुमान चालिसाचा पाठ करून कापूर जाळावा. ज्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला जातो तिथे अचानक कोणतीही घटना किंवा दुर्घटना होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळणं अधिक फायदेशीर ठरतं. जर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण करायची असेल तर तुपात कापूर भिजवून रोज सकाळी आणि संध्याकाळी नक्की जाळावा. त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवावा. असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. याचबरोबर भीतीदायक स्वप्नही येत नाहीत आणि घरात शांतता राहते. याचबरोबर तुम्ही गुलाबाच्या फुलात कापुराचा तुकडा ठेवून तो जाळू शकता. संध्याकाळी फुलात कापूर जाळून दुर्गा देवीला अर्पण करावा. यातून आपल्याला अचानक धनसंपत्तीचे लाभ मिळू शकतात. हा उपाय आपण केव्हाही करू शकतो. मात्र 43 दिवस सलग केल्यास याचा फायदा नक्कीच मिळतो. शिवाय वर्षभर येणाऱ्या कोणत्याही नवरात्रीच्या काळात हा उपाय केला तर त्याचे आणखीच प्रभावी लाभ मिळतात. त्यानंतर घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तेथे कापराच्या 2 वड्या ठेवाव्यात आणि त्या वितळल्यानंतर त्या बदलून टाकाव्यात. असं केल्यानं घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. याचबरोबर कापूर तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून अंघोळ केल्यास यामुळे आपलं नशीबही चमकू शकतं. कापूर तेलाच्या पाण्याने अंघोळ केल्यास राहू, केतू आणि शनीचा प्रभाव दूर होऊन आपले उन्नतीचे मार्ग मोकळे होतात. याचबरोबर पती पत्नींमधील तणाव दूर करण्यासाठी कापराचे आणखी काही उपाय तुम्ही करू शकता. रात्री झोपताना पत्नीने पतीच्या उशीमध्ये कुंकवाच्या पाकिटामध्ये 2 कापराच्या वड्या ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी ते कुंकू घराबाहेर योग्य ठिकाणी ठेवून त्या कापराच्या वड्या बेडरूममध्ये जाळून टाकाव्यात. यामुळे पती पत्नीमधील तणाव नक्कीच दूर होतो.
हा उपाय करायचा नसेल तर दररोज बेडरूममध्ये कापूर जाळावा आणि 2 कापराच्या वड्या बेडरूमच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात ठेवाव्या. या कापराच्या वड्या वितळल्या की त्या बदलत राहाव्यात. याचबरोबर रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून जर होम केलात तर आपल्या घरात ऐश्वर्य भरभरून येतं. पैशाची कमतरता कधीच भासत नाही. याचबरोबर वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करायचे असतील तर 36 लवंगा आणि 6 कापराच्या वड्या हळद आणि तांदळात मिसळून दुर्गा देवीला अर्पण कराव्या. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कापरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर ठरतो. त्यात तुम्ही नोकरीची बढती मिळवू शकता. नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामं उरकून झालं की एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळू शकता. असं केल्यानं सुद्धा कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ शकते आणि कामाच्या नवीन संधी मिळू शकतात. शिवाय जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा आपल्यावर कर्ज असेल तर स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो. अशा स्थितीत आपल्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा नक्की जाळाव्यात. दररोज असं केल्यानं देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्या कुटुंबावर असते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते. सोबतच असं केल्यानं रखडलेली कामेही पूर्ण होतात. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्यानं आर्थिक समृद्धी राहते. याचबरोबर अनेक वेळा असं होतं की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो. अशा वेळी शुद्ध तुपात कापूर भिजवून रोज जाळावा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुखशांती राहते. मात्र हा जाळालेला कापूर अशा ठिकाणी ठेवावा ज्यातून सुगंध घरभर पसरेल. याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापराच्या 1-2 वड्या लावूनच ठेवाव्या. त्या वड्या संपल्यावर त्या जागी दुसऱ्या वड्या बदलत राहाव्या. असं मानलं जातं की असं केल्यानं वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी प्रमाणात होतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर होम नक्की करा. त्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्ही सुद्धा आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर होम करता का? या कापराचे आणखी काही खास वास्तू उपाय तुम्ही सुद्धा केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.